तर आता लोणावळ्याचा प्लॅन कॅन्सलच करावा लागेल कारण के हो ना जाए प्यार तुमसे मुझे। लोणावळ्याला जाऊन ना जमाना झाला आहे। आज खूप दिवसानंतर मी लोणावळ्याला निघालो आहे। आता घरातनं निघतो आहे आणि आपल्याकडे हेल्मेटचा कॅमेरा नाही आहे, त्यामुळे सध्या तरी मला काही ना रोडचं शूट करता येणार नाही। पनवेलमधनं पुढे गेलो ना की मग तुम्हाला भेटतो। आठ 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि मी पुण्यावरून मुंबईत चाललो होतो। खूप काळो अंधार होता पूर्ण आणि अचानक ना माझं डाव्या साईडच्या ह्या मूर्तीकडे लक्ष गेलं आणि ह्या मूर्तीवर निळ्या कलरची लाईटिंग आहे, त्यामुळं हे अतिशय अप्रतिम दृश्य होतं आणि मी अचानक बघितलं ना भव्य मूर्ती। मला असं वाटलं की साक्षात मला महादेवानं दर्शन दिलं आणि म्हणजे आनंद पण झाला आणि भीती पण वाटली की बघून एवढी मोठी। व्हिडिओमध्ये तुम्हाला ही मूर्ती खूप छोटी वाटत असेल पण खूप मोठी। ह्या रोडने 100 वेळा गेलो आणि 100 वेळा आलो, पण या मंदिरामध्ये कधी गेलो नाही। आज जाऊ। कोणत्या मंदिरामध्ये जाताना मला ना आजपर्यंत भीती नसेल वाटली, पण ह्या मंदिरामध्ये माहिती नाही काय जाताना भीती वाटत आहे। रस्त्याच्या अगदी बाजूला हे मंदिर आहे आणि कुणीच नाही आहे इकडं। भीती वाटते। मंदिरामध्ये बसून समोर मोरबे धरण दिसतंय। थांबा दाखवतो। हे बघा, हे जे समोर भिंतीसारखं वाटते ना अशी पूर्ण, ते मोरबे धरण आहे। आता तुम्हाला दिसेल क्लिअर। चला, दर्शन झालं आणि फायनली एकदा असं मी आलो इकडं। आता निघूया, आता डायरेक्ट भेटूया खंडाळ्यामध्ये। तेव्हा आता दर्शन झालं, 2 मिनटासाठी मंदिरामध्ये आलेल्या घाबरलो होतो। मस्त आहे इथं मंदिर आणि समोर मस्त मोरबे धरण दिसतंय, रोडच्या बाजूला आहे। पुण्याला जात असाल किंवा मुंबईला जात असाल ना तर नक्की तुम्हाला यायला पाहिजे। थोडासा पाऊस पडला। चला आता डायरेक्ट भेटूया आपण खंडाळ्यामध्ये। साडेतीन वाजले। चला, ओम नमः शिवाय, हर हर महादेव। चला आता ना डायरेक्ट आपण भेटूया खंडाळ्यामध्ये। तो जो अमृतांजन ब्रिज होता ना त्या ब्रिजवर भेटू। आता खोपोलीमध्ये पोहोचलोय आणि हा पाऊस बघा, जोरदार पाऊस आहे। आता असं वाटतं इथे रिटर्न जावं, पण एवढे लांब आलो तर जाऊन नाही येत। किती वाजले? 4:30 वाजले, तरी अजून पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही। महिने वडापाव खातोय, कांदा भजी खातोय, पण अशा ठिकाणी येऊन अशा वातावरणामध्ये कांदा भजी खायला आणि चहा प्यायला जी मजा आहे ना ती अप्रतिम।
गरमागरम कांदा भजी आलेली आहे. व्हिडिओच्या चक्करमध्ये थंड व्हायला नको, आधी खाऊन घेतो. वा, एक नंबर. कांदा भजी खाताना आपल्या टाळ्याला, गालाला हे जे थोडं थोडं गरम लागतं ना, आणि आपण चावल्यावर जे खमंग तोंडामध्ये निर्माण होतो ना, तृप्त झालं मन. तर आता लोणावळ्याचा प्लॅन कॅन्सलच करावा लागेल, कारण की पाऊस ना काही कमी होत नाही आहे. त्यापेक्षा आता खंडाळ्याला जाऊया. खंडाळ्याच्या अमृतांजन ब्रिजच्या बाजूला मस्तपैकी बसू, तिथे काहीतरी मस्त कणीस वगैरे असेल तर ते खाऊया आणि डायरेक्ट घरी. चला. इथे येऊन ना जास्तीत जास्त ना एक मिनिट झाले आणि अंधार बघा किती. एक मिनिटामध्ये ना पूर्ण वातावरण चेंज झाले. त्यापूर्वी पूर्ण वातावरण क्लिअर होतं, सगळं क्लिअर दिसत होतं. एक मिनिटामध्ये पूर्ण सगळं गायब झाले, एवढे धुकं आले. म्हणून लोणावळा एक पूर्ण भिजलं. पॅन्ट भिजल्या, पूर्ण शर्ट भिजलं. एक कणीस घेतलं, कणीस खाऊया आणि निघू. डोक्याच्या केसापासून ते पूर्ण पॅन्टपर्यंत पूर्ण भिजलो आहे. एवढे चहा पिलो जरा, तेव्हा आता जीवाला. खूप पाऊस आहे त्यामुळे व्हिडिओ प्रॉपर बनवता आला नाही. आता मस्तपैकी पाणीपुरी खाऊया आणि हा व्हिडिओ संपूया. थोडा जरी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा आपण भेटू नक्कीच ह्यापेक्षा चांगल्या व्हिडिओमध्ये.